मन मंदिरा गजर भक्तीचा. नामदेव महाराजांचं व्यक्तिमत्व, त्यांचं श्रेष्ठत्व, त्यांची भक्ती, त्यांचं प्रेम, त्यांची देवाची जवळीक, देवाशी जोडलेलं अतूट नातं, त्या नात्यामध्ये आपणही त्या नात्यातलेच होऊन गेलो. हेच नामाचं श्रेष्ठत्व आहे आणि हे नामाचं कौतुक आहे. संत जेव्हा अवतार घेतात त्यांच्या मागे वाटचाल करणारे जसे हजारो भेटतात, तसं त्याच्यातले 5-10% त्यांना विरोध करणारेही भेटतातच. हे चांगल्या कार्याचं किंवा चांगल्या व्यक्तीच्या जीवनाचा एक भाग आहे. सामान्य माणसांना असं वाटतं, सामान्यतः, की आपल्यापेक्षा कोण पुढे गेलेला कोणाला बरं वाटत नाही. मनुष्य स्वभाव, त्याच्यात काही कोणाचं चुकलं असं मला म्हणायचं नाही, पण असं घडतं. पैशाने, सत्तेने, नावाने, लौकिकाने कोणी आपल्या पुढे जाऊ नये असंच वाटतं. आणि कुणी आपल्या किती पुढे गेला तरी त्याच्या तमा न बाळगता आपलं कार्य करत असतो, त्याला महात्मा म्हणावा. सामान्य आत्मे तुमच्या आमच्यासारखे बसलेलेच आहेत, पण महान आत्मा, बरं का, हो, एक सांगू का, देवाला सुद्धा महात्मा म्हणत नाहीत कुणी. देवाला कधी महात्मा म्हणल्याचं कुणी ऐकलंय का? नाही, आत्मा. मग आत्मा ज्यांच्या शब्दातून दर्शनाला येतो आणि प्रतीत होतो, काय म्हटलं मी? आत्मा ज्यांच्या शब्दातून प्रतीत होतो, प्रगट होतो, त्यांना आत्मा म्हणायचं नसतं, त्यांना महात्मा. महात्मा नस्तुमा पार्थ. ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये श्लोक लिहिलेलाच आहे. ऐसे जे महानुभाव दैवी प्रकृतीचे दैव, असे जे महाअनुभवी, महात्मा दुसरा शब्द महाअनुभवी. चहाचा अनुभव कोणाला नाही, सिगरेटचा अनुभव काहीला आहे, काहीला नाही, पण धूर आपल्या नाकात गेल्याचा आहे. ओढल्याचा नसेल, पण समोरचा धूर आपल्या नाकात जातो. सामान्य गोष्टीचा, पोळीचा, भाजीचा, पुरणपोळीचा प्रत्येकाला अनुभव आहे, पण महानुभव, महत्त्वाचा ज्याला अनुभव घडतो, असे महात्मे जीवनामध्ये विरळाच. आणि त्या काळामध्ये समकालीन त्यांच्या परिसा भागवत यांचे प्रस्थ पंढरीमध्ये भरपूर होतं. काय असतं, माणसं पुष्कळाला विरोध करून एखाद्याला संपवण्याचा प्रयत्न करतात. पहिल्यांदा त्याची दखल घ्यायची नसते, मग त्याला विरोध करायचा असतो. आणि हे दोन्ही जेव्हा जमलं नाही तेव्हा म्हणायचं असतं, आम्हीच त्यांना मोठं केलं. ही एक पद्धत आहे. पहिल्यांदा दखल घ्यायचीच नसते. अहो, तुम्हाला माहित नाही का, अहो काय तिथे प्रवचन चालू आहेत, श्रीमंत दगडू कुठे, रोजचं रिपोर्टिंग असतं, कुठे? अहो सध्या नामदेव, आम्ही खूप ऐकले. कळलं का? म्हणजे माहीत असून त्याची दखल न घेणं. अरे का, घरात सुद्धा आपल्या घडतं ना असंच, नाही का घडत? नाही का? स्वतःच्या मुलीने पेलाभर पाणी दिलं तर त्याची दखल घेतली जाते, आणि सून 4 वाजता उठून पाणी भरते, त्याची दखलच नसते. काय मला समोरची अनुभवी लोक दात देतात. बघा, त्या आईने असंच केलं मला, असं करून. खरंच आहे,
पेलाभर पाणी मुलीने दिलं तर त्याची दाद आहे. तिला सवय हो सर्वांचं करण्याची. अरे 4 वाजल्यापासून उठून पाणी भरते, त्याची काही दखल काय? तिची दखल घ्यायचीच नाही, तिची किंमतच दाखवायची नाही. काय हा एक भाग झाला. पुन्हा म्हणायचं विरोध करायचा, पुढे पुढे करते सगळ्याच्या. केलं नाही तर म्हणायचं करत नाही, केलं तर म्हणायचं पुढे पुढे करते, सासऱ्याला दाखवते विरोध. आणि एवढं करून जर ती सून पुढे गेली, तिला काय येतं तू पूर्वी मीच शिकवलं. मी शिकवलं तिला. गावी अशी धरावी का अशी धरावी कळत नव्हती, मी शिकवली. की वाकडा भाग आहे तो काठाच्या बाजूला धर, सरळ आहे तो आतून धर, ती उलटी धरत होती. ऐकून घ्या, परमार्थात असंच असतं बाबांनो. घरात सून आणि सासू असते, सासरा असतो असं नव्हे. परमार्थातून सुद्धा ज्ञानोबा तुकोबा एक प्रमाण आठवलं मला. सासुरवासा भितो जीव ओढे तुझ पाशी, जीव ओढे तुझ पाशी. सासुरवासाला जीव भीतो, शेजाराचा पाजाराचा. आणि शेवटी एक सांगतो, कुठची जरी सासू नसेल तरी आपल्या मनातली सासू आपल्याला सारखा जाच करत असते, जात असत. तसे या जाचातून नामदेव महाराज गेले, माऊली गेले, नाथ गेले, तुकाराम महाराज गेले. तुम्ही आम्ही सगळेच या जातातून जात असतो. त्याच्याशिवाय जाचातून गेल्याशिवाय जात जात नाही. फक्त एक मला वाटतं, जे स्वतः जाचाबद्दल तक्रार करत होते ते पुढे तसंच करतात. माझं म्हणणं कळलं? अहो तुम्ही जर जाचाबद्दल तक्रार करत होता तर तुम्ही तसं नाही, पुन्हा तेच आम्ही किती सोसलं. तसं नामदेवरानं एक सासू भेटली पंढरीत, तिचं नाव परिसा भागवत. हो, परिसा भागवत. काही त्यांना नामदेव महाराजांचं बरं वाटेना. उच्च कुळात होते, सुशिक्षित होते. त्यांनी सभंगत अभंगात लिहून ठेवले शिष्यत्व पत्करल्यामुळे. परसा म्हणे नामयासी. एकदा अशा रस्त्यात गाठ पडली दोघांची. सगळ्यांनी म्हणायचं काय नामदेव महाराजांचं कौतुक, काय देव सुद्धा कौतुक करतात, देव सुद्धा गुणवान करतात. अहो देव नामदेवरायाच्या हातून दूध पितात. हे परसा भागवत यांना का उपमा मिळाली होती तर त्यांना काय होतं, हे 2 भाग होते. म्हणजे नामदेव महाराज पांडुरंगाचे उपासक होते आणि परिसा भागवत हे रुक्मिणी मातेचे उपासक होते. म्हणजे उत्पात आणि बडवे. आमच्याकडे दोन्ही येतात. मोठी गंमत घडते आमच्या घरामध्ये. काय उत्पातांचंही तसंच प्रेम आणि बडवे मंडळींचंही तसंच प्रेम. पण शेवटी बडवे हे पांडुरंगाकडे आणि उत्पात हे आईसाहेबाकडे. तसं नामदेव महाराज हे पांडुरंगाचे भक्त आणि परिसा भागवत हे रुक्मिणी मातेचे भक्त. एक परीस दिला. इथं काय गंमत आहे बघा. साधं सुठं आपल्याला काही मिळालं तर आपल्याला आश्चर्य वाटतं. आणि परीस मिळाला. परीस म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, म्हणजे आपल्याला हे इथेच वाचायचं. तुम्ही लगेच म्हणाल तुम्ही बघितला का? हो, मी महाराष्ट्रामध्ये 4-5 परीस बघितले. त्या परिसाचं नाव माऊली आहे, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथ आहे, नामदेवराया आहेत. हां. आणि लोखंड कोण तर समोर बसतलं की ज्याचं आयुष्य सोन्यासारखं झालं, असे परीस आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाले. हा मात्र माझाही अनुभव आहे आणि तुमचाही आहे. तुमचा नाही का? नाही का? अहो इथे सामान्य समाज जमलेला आहे, त्यांचं आयुष्य लोखंडासारखंच आहे. पण ज्ञानोबा तुकोबासारखे परीस जर आपल्या जीवनाला लागले नसते
तर आपल्या आयुष्याचं सोनं झालं नसतं, हे लक्षात ठेवा. म्हणून ह्या लौकिकी परिसाची कथा ऐकण्यासारखी आहे, माहिती असावी. म्हणून संतांना उपमा देताना महाराजच म्हणाले, लोह परिसाची नसाहे उपमा सद्गुरु महिमा आघादची. का का त्याचं उदाहरण दिलं. ते म्हणले, परीस लोखंडाला सोनं करतो, पण परीस परीसाला परीस करत नाही. संत काय करतात, आपणासारखे करती तात्काळ आणि नाही काळ वेळ तया लागी. खेचर स्वामीने नामदेव महाराजांना सद्गुरू केलं. ज्ञानेश्वर माऊलीना निवृत्तीनाथांनी कोटच्या पदाला नेऊन बसवलं. कृपा कटाक्षे निहाळिले आपले पदी बैसविले आणि बाप रुक्मादेवरा विठ्ठले भक्ता दिधले वरदान. पण यांना परीस मिळाला. परीस मिळाल्यानंतर संसाराची चिंता मिटली. काही नाही, लोखंड घ्यायचं, त्या लोखंडाला लावलं की त्याचं सोनं. परिसांची परिस्थिती अशी झाली, सोनं देऊन लोखंड विकत आणावं लागलं. एक नीट कळलं ना माझं बोल. दिल्यानंतर पहिल्या दिवशी जेवढं होतं त्याला लावलं, तव्याला लावलं, आमक्याला लावलं, उलथण्याला लावलं, चिमट्याला लावलं. आता बायको म्हणली, कशात भाकरी टाकू? ते म्हणले, थांब थोडासा तुकडा देन, पुन्हा तवा घेऊन येतो. गंमत आहे. पण बायकोला सांगितलं, जसा परीस मिळाला, हो 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 हो, काय बोलायचं काम नाही. रुक्मिणी मातेची उपासना जास्ती वाढली, आईने परीस दिला. अहो लक्ष्मीच आहे ती, तिच्याकडे परीस मिळतो, इकडे नाम मिळतं. कळलं का? दोन भाग कळले सेक्शन. लक्ष्मीच आहे ती, परीसच देणार. आश्चर्य काय? तिने परीस नाही दिला तर आश्चर्य. ती सगळ्याला परीस वाटत होती म्हणून तिला पायाजवळ बसवलं. पाय लक्ष्मीचे, तिला पायाजवळ बसवलं. हो, कथा मोठी आहे एक दुसरी, जाऊ दे, आता सांगत नाही. मागे केव्हा तरी सांगितले असेल, नाही तर नसेल, जाऊ द्या, राहू द्या. तेव्हा असं घडलं आणि हे सगळं सुरू झालं. मस्त राहत होते. माणसांना आश्चर्य वाटायचं की हा काही करत नाही. घराला रंगरंगोटी झाली. नाही, काही करणाऱ्या माणसाच्या घराला रंगरंगोटी झाली तर आश्चर्य वाटत नाही, पण काहीच न करता काय हो, मजला उठवला आणि घरातून बाहेर पडले नाही तर मजला उठवला. काय भानगड आहे? बायकोला सांगितलं होतं बोलायचं नाही कोणाला. हा 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 हा, तुम्हाला कळलंच असेल. बायकोला सांगितलं कोणाला बोलायचं नाही. आता यांची बायको म्हणजे बाईच ना. अहो ती काही बोलल्याशिवाय काय तुम्हाला सांगू, महिनाभर तिने असं आलं की असं करावं. आणि सगळ्या बायका धुणं धुवायला त्या पुंडलिकाजवळ जायच्या. घाटावर खाली उतरून गेले की नामदेव मंदिर खाली गेले की ते धुवायचं. आणि तिला असं वाटायचं. बाकीच्याने विचारावं, का ग ओकार बिकार येते का? नाही म्हणले, सत्य. असं होतं केव्हा बाहेर टाकते. एक दिवस अगदीच राहवलं नाही. जीवा भावाची मैत्रीण म्हणजे नामदेव महाराजांची मंडळी. कोणीच नव्हतं. म्हणले, बाई तुला म्हणून सांगते, बोलू नको हं कोणाला. अगं काय सांगू, माझा फुगलं पोट, छातीवर इतकं प्रेशर लाय, कुणाला कसं. अगं म्हणली, एवढं नको सांगूच ना. पण नाही म्हणली, पण ते काय आहे ते सांगण्याचा हेतू निराळा होता. नाही, मी असं म्हणते की तुझ्या नवऱ्याने एवढ्या दिवस इट्टाल 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 करून काय मिळवलं. म्हणजे हा सुद्धा त्याच्यातला सुप्त हेतू होता. काय मिळवलं? ती म्हणली, बाई मी एवढा कुठे विचार करतोय, आपलं बरं आहे ना. इतरांचे नवरे
नको त्या पायऱ्या चढतात. आमच्यानी अजून पायरी सोडली नाही, हे काही कमी आहे का? रात्री सुद्धा देवळात असतो, हे काही वाईट आहे का? कुठेतरी जाऊन रात्र काढण्यापेक्षा देवाजवळ रात्र काढतो, हे काही वाईट आहे का? म्हणून मी म्हणते आपलं बरं. अगं पण म्हणाली मला तसं म्हणायचं नाही, आणि माझा काय वाईट आहे का? देव धर्मच करतो की. पण बघ, माझ्या नवऱ्याला आईसाहेबांनी परतीला लावलं की सोनं लावलं. तुला काय दिलं? ते म्हणतात आपल्याला काय पाहिजे, नाम मिळालं पुष्कळ झालं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. बहुता सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलाची आवड निर्माण झाली आणि आपण इथे आलो. अगं बाई, तुझ्या लक्षात येत नाही, फार पूर्वजन्मीचं सुकृत आहे आपलं. आणि मजा अशी घडली की ती म्हणाली तुझी परिस्थिती मला बघवत नाही ग, फार वाईट परिस्थिती तुझी जेवण्या खाण्याची. मग म्हणली एक कर, एवढं घेऊन जा आणि लावून चटकन आणून दे, पण बोलायचं आम्हाला सध्या लागत नाही, कारण भरपूर झालंय, भरपूर झालंय. मग त्याने मोठी गंमत केली, गेले घरी आणि ते लावलं. लावल्याबरोबर आता विचार करा, उलथनं सोन्याचं म्हणजे काय, तवा सोन्याचा काय, तवा काय घडला असेल मग. कवा नाही, तवा तवा काय घडला असेल विचार तर करा, काय मजा घडली असेल त्यावेळेला. ती चकित झाली. अहो एवढं सोनं पाहिलं नव्हतं, मणी पाहिला नव्हता. तो एवढं बोलत ना, आनंद झाला काय तुम्हाला सांगू. झालं बाबा. मग लगेच जाऊन करून लगेच कपडे बिपडे आले नामदेव महाराज. जरा बायको खुशीत दिसली. ते म्हणले हे असं कधीच दिसत नाही. घरात आल्यानंतर पुरुषांनी पहिलं पाऊल टाकल्यानंतर त्याला कळतं की बायको कशी आहे. पण माझी खात्री आहे, ज्या सध्या महिला इथे येत आहेत, महिनाभर तरी त्यांच्या माणसांचं स्वागत घरी उत्तम होत असलं पाहिजे. ही माझी खात्री आहे. इथून जाताना त्या खुशीत जातात इतक्या. आता नवरा कसं स्वागत करतो हे भाग निराळा आहे. बरोबर येत असतील तर प्रश्नच मिटला, तो प्रश्नच मिटला. तेव्हा इतकं नामदेव महाराज म्हणाले इतकं स्वागत काय. अहो म्हणली नाही, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला काय मिळालं. एवढ्या दिवस करताय ना इटाल इटाल, लहानपणापासून तोच दूध पिला तुमच्या हातून, तुम्हाला दूध दिलं का कधी? त्याला दूध बाजा आणि माझ्या पोरांना मी पाणी पाजते. असला देव बघा. शेजारचे लगेच तोंड दाबलं, कारण हिने सांगितलं होतं सांगायचं नाही. आता काय, अखंड दयाला देवाचा शेजार, त्याला का कळत नाही का शेजार म्हणजे कोणचा. अखंड दयाला देवाचा शेजार असे जे नामदेव महाराज होते त्यांना काय माहिती नाही काही. ताबडतोब लक्षात थोडंसं आलंच. नाही नाही काय म्हणते, काय नाही. अहो बघा म्हणली सोनं बघे. म्हणले काय भानगड एवढं सोनं. अहो म्हणली रुक्मिणी मातेच्या देऊळ बांधला आता. देऊळ बांधला. त्या इटोबाच्या नादी लागू नका, काही फायदा नाही. आता ही जगन्माता रुक्मिणी माता अहो परीच दिला बघा, आणि तुम्हाला आण आण म्हणले बघू. आणि सोनं बघितलं. नामदेव महाराज म्हणले झालं वाटोळ झालं माझ्या परमार्थाचं. काय या परिसा भागवताने उपकार केले आमच्यावर.
याच्याहून त्यांचं नाव पडलं होतं परिसा भागवत. नामदेव महाराजांनी तुम्हाला काय सांगू, ते हातात बघू म्हटल्यावर जे पळस सुटले आणि त्यांच्या बायको मागे आओ हा आओ आओ. आता काय आओ जाओ. ते परिसा भागवताची बायको ती डोकवलं. अरे म्हणली का पळते, काय झालं. वाटोळ म्हटले. मग ही तितक्यात परिस्थिती दाखवा. नामदेव महाराजांचं काय झालं की डोकवायला तयारच. नवरा बायकोचं म्हण, नामदेव काय झालं, अगं तो तसाच आहे. अहो नाही म्हणली, आपण बुडलो. हा काय झालं, काय झालं म्हणली. मी अहो ते परिस्थिती दिला नाही, तोच दिला म्हणली. झालं, कला संपलं म्हणले. माझ्या आयुष्याची तपश्चर्या फुकट घालवलीस. कुठून माझ्या वाटणीलाच तू आलीस कुणाला माहीत. मग ते पुढे ते पुढे ते पुढे गल्लीतली माणसं, कुत्री मांजरं ही पळतायत म्हणून तीही पळतायत. अख्खे पंढरपूरच्या गल्ल्या पळतायत. नामदेव महाराज आले पुंडलिकाजवळ. पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. मन मंदिरा गजर भक्तीचा.